तर चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज मीटिंगला आलेला आहात. तर आपल्याला ही मीटिंग जी आहे ती संकल्पावर आहे. तर संकल्प नवीन लोकांना कळत नाही म्हणून मी सांगते. थोडंसं रेकॉर्डिंग पण करते. असं काही नाही सगळंच वंचित करायचंय. तुम्ही बघा काही जे चक्रा ध्यानामध्ये सुद्धा गूढ ज्ञान सांगितलं त्याचं रेकॉर्डिंग दिलंच आहे. असं नाहीये. तर ज्ञान शेवटी द्यायचंच आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं राखून त्या ज्ञान देताना त्या काळजी घेऊन द्यावं लागतं. तर याच्यामध्ये संकल्प म्हणजे नवीन लोकांना सांगते, की संकल्प म्हणजे काय ठरवणे. आपल्याला भटजी कुठल्याही पूजेला म्हणतात पाणी घ्या, आचमन सोडा, संकल्प सोडा असं म्हणतात. म्हणजे आपण पूजा कशासाठी करतोय? आपण काय ठरवलंय? काय पूजा करायची? काहीतरी हेतू असतो किंवा नसतोही. तर ते ठरवा, ते आठवा असं म्हणतात. पाण्याला एक मेमरी असते. पाण्याला मेमरी असल्यामुळं पाण्याला आपण ज्यावेळेला हातात घेऊन तो संकल्प सोडतो, त्यावेळेला त्या पाण्यात स्टोअर राहतो तो संकल्प. की बाबा आपण पूजा करायची, शांततेत पार पडो. पूजा करण्याचं काही आपल्याला कारण असतं ते आपण आठवतो आणि मग ती पूजा करतो, हात जोडतो. तर हे संकल्प म्हणजेच आपण या संकल्पाचा फायदा घेऊन जाणीवपूर्वक काही डायरीमध्ये लिहितो. डायरीमध्ये लिहिण्याला महत्व आहे. तर हे केव्हा करायचं? तर अमावास्या, अमावास्येच्या आदल्या दिवस आणि नंतरचा दिवस. हे 3 दिवस काय असतं बघा, अमावास्या म्हणजे चंद्र जो असतो आकाशातला, तर चंद्रही खोटं आणि सूर्यही खोटं. पण आहेच आहेत ना ती ऊर्जा आहेच आहे ना, आपणच ते क्रिएट केलंय ना. शेवटी आपणच क्रिएटर आहोत ना. मग जरी तो सूर्य आपण आपल्याला पॉवर देण्यासाठी ठेवलाय, चराचरात सृष्टीमध्ये सजीवता राहण्यासाठी आपण तो तयार केलाय सूर्य. आपणच तो क्रिएट केलाय. किंबहुना मी तर परवा म्हटलं मॅडमना, की आपण ऊर्जा देतोय. चंद्राला, सूर्याला सुद्धा आपण ऊर्जा देतोय. वनस्पतींना सुद्धा आपण ऑक्सिजन देतोय. आता या स्टेजवर जायला अजून खूप वेळ लागणार आहे तुम्हाला अंडरस्टँडिंग. पण खरं हे सत्य आहे, की आपणच सगळं हे करतोय. आपणच ही सृष्टी सुद्धा क्षणाक्षणाला आपण क्रिएट करतोय. आपण काही क्रिएट करून नाही ठेवली, प्रत्येक क्षणाला ती क्रिएट करतोय. प्रत्येक श्वासागणिक क्रिएशन डिस्ट्रॉय असं चाललेलं आहे. तर हा श्वास सुद्धा आपण नाही घेतोय. तो परमपितेचा श्वास आहे, आपला नाहीच आहे. तर हे जसं आहे तसं जरी आपण सूर्यचंद्र आपण जरी क्रिएट केलेले आहेत, तरी तो कलानी आता अमावास्येला कमी झालेला आहे. न्यू मून म्हणतो आपण आणि दुसऱ्या दिवसापासून अमावस्येच्या तो वाढत जाणार आहे. म्हणून अमावस्या नंतर नवीन काही आपल्याला जीवनात आणायचे पर्टिक्युलरली नवीन गोष्टी की आपण आतापर्यंत केल्या नाहीत. तर असे संकल्प आता अमावस्येच्या वेळेला लिहावे 3 दिवस. तसंच महत्व पौर्णिमेचं आहे. कारण आपण मनावर इफेक्ट बघतो. अमावस्या पौर्णिमेला सागराला भरती ओहोटी काय येते? एवढं प्रचंड गुरुत्वाकर्षण बदलतं त्या चंद्राचं. चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणून मग मनावर कारक आहे म्हणजे पूर्ण आपल्याला तो काही ऊर्जा देतो त्याच्यामध्येही स्थित्यंतर आहेत. भरती येते म्हणजे लाटा उचमळून येत आहेत. म्हणजे ऊर्जा किती आहे? मग हीच निसर्गातली ऊर्जा आपल्या संकल्पावर घ्यायची. म्हणजे संकल्प जाणीवपूर्वक पेरायचे. अमावास्येचे 3 दिवस आधीचा नंतरचा अमावस. तसंच पौर्णिमेचं महत्व आहे. पौर्णिमा आदल्या दिवस आणि नंतरचा दिवस. मग आता पौर्णिमेनंतर काय होतं की पूर्ण सूर्य असतो. सॉरी सूर्य नाही चंद्र. पौर्णिमेनंतर कमी 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 कला होत जाते. म्हणजे आपल्याला जीवनातून काय काढून टाकायचंय? एखादे कपडे म्हणजे मी आता सांगते ऊर्जा आपलं ठेवा. कपडे काढायचे. नक्की पौर्णिमेच्या वेळेला संकल्प लिहा, की आता कपाटावर ड्रेस बघू, साड्या बघू, काढून टाकू. काय आपल्या आयुष्यातनं काढायचंय? ते संकल्प पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदा. तर प्रतिपदेला मी म्हणते कारण त्यावेळेला अजून जास्त असतं. पण ही 3 दिवस ऊर्जा असतेच असते. तर गेले कित्येक महिने मी खूप सगळ्यांना भरभरून दिलं, सारखं घेतलं, सगळं सांगितलं, पण प्रत्येक वेळेला तेच विचारतात. आणि अनुभवल्या म्हटलं तर नाहीये. मग अनुभव फक्त मला फोनवर सांगायचे. म्हणून मग आता मी म्हटलं की नको हे ज्ञान जे आहे हायर लेवलचं ज्ञान आहे. तर ते कोर्स करणाऱ्यांनाच देऊयात. तरीही मी आता रेकॉर्डिंग करते काही बेसिक गोष्ट. नंतर थांबवणार आहे रेकॉर्डिंग. तर याच्यामध्ये खूप 8-9 रेकॉर्डिंग्स आहेत आपल्या विहंगमच्या युट्यूबवर. ते सर्वांनी बघावेत. संकल्पावर 8-9 रेकॉर्डिंग झालेले आहेत. दरवेळेला नवीन साधकांसाठी मला हे रिवाइज करावं लागतं.
तर याच्यामध्ये लिहून ठेवायला फार महत्व आहे. कारण लिहिलं की बोटाचे न्यूरॉन्स काम करतात. आणि मग रात्री ज्यावेळेला आपण झोपतो त्यावेळेला ब्रेन सिंथेसिस करतो. आज काय घडलं, आज काय घडलं, कुठलं 8 दिवस आठवायचंय, कुठलं 8 वर्ष आठवायचंय आणि कुठलं 18 वर्ष आठवायचं, हे ब्रेन त्या त्या कप्प्यात टाकतो. मग ज्या वेळेला आपण संकल्प लिहितो आपल्याला माहिती असतं तो किती महत्वाचा आहे, काय आहे. हे ब्रेन सिंथेसिस होऊन काम होतं. निसर्गाची ऊर्जा लागते. तर हे संकल्प पेरणी मी याला म्हणत असते. संकल्प पेरूयात. मग आता आपल्याला कुठले संकल्प पेरायचे? तर पहिलं शिवसूर्योदय शास्त्रासाठी मी ही मीटिंग घेतलेली आहे. पुढच्या वेळेपासून मग मी बघेल फक्त शिवसूर्योदय शास्त्र शिकलेल्यांना हे सगळं घ्यायचं. तर याच्यामध्ये शिवसूर्योदय शास्त्र म्हणजे काय तर श्वासाचे नियम. उजवी नाकपुडीने काय करायची काम आपण, उजव्या श्वासावर काय कामं करायची, मध्यमेत काय काम करायची. आता माझी उजवी नाकपुडी चालू आहे तर मी हे काम करायचं का नाही करायचं. महत्वाची काम आपण करतो जसं बँकेत चेक भरायला जातो. मग चेक भरायला जाताना त्याला स्टेडीनेस पाहिजे. तो पैसा चेकचा जो भरतोय आपण त्याला एक फ्लो देऊन चालणार नाही. तो प्रिझर्व झाला पाहिजे. मग कुठल्या नाडीवर तो भरायचा. पैसे आपण कोणाला दान देतोय तर तुम्ही किती दान देताय, मग तो दान मी थांबवले, पैसे भरायचे थांबवले, कोर्स फी शिवस्वरदायचे थांबवलेत, मी सांगितल्याशिवाय भरायचं नाही म्हटलं. कारण मला हे सगळं डिटेल द्यायचंय. मग फी सुद्धा भरायची आहे. तर समजा दान देतोय तर दान देताना कुठल्या श्वासावर द्यायचा एक नियम नसतो तो. आपलं इंटेन्शन काय त्याच्यावर तो असतो. आणि असं जर तुम्ही गोष्ट केली त्या त्या नाडीवर महत्वाची, तर त्या त्या प्रमाणातले इंटेन्शन जे असतात ते लवकर फलित येतात. हे शास्त्र आहे. शिवसरोदय, शिव म्हणजेच आपण आहे. शिव म्हणजेच श्वास, शिव म्हणजेच ब्रह्मांड. मी सांगितलं श्वास आपण घेत नाही, श्वास तो घेतोय. तो म्हणजेच आपण एक कण आहोत. मग आता आपण श्वासाने जोडले. जन्मला की श्वास घेतो, मेलं की श्वास नसेल तर मरतो. म्हणजे इतकं श्वासाचं महत्व आहे. या श्वासाला सगळं माहिती आहे. कारण हे बघा श्वास इथून आलाय ना, ब्रह्मांडातून आलाय ना श्वास माझ्या नाकामध्ये. मग ज्या वेळेला श्वासाला आपण बघायला लागतो, श्वासाला समजून काम करायला लागतो, त्याच वेळेला आपण ब्रह्मांडाला कनेक्ट होतो. आणि ब्रह्मांडाला म्हणजे त्या श्वासाला सगळं माहिती आहे. माझ्या जीवनाचं रहस्य काय, मी का जन्म घेतलाय, मला या जन्मी काय करायचंय, हे सगळं श्वासाला माहितीये. मग समजा मला आता गावाला जायचं, समजा मला आता तुम्हाला माहितीये माझा अजेंडा, मी चालणार आहे, कुठं जाणार आहे, व्हिएतनाम जाणार आहे. मग आता मी श्वासावर केलेलं हे काम लक्षात घ्या. बुकिंग करताना जायचंय नाही जायचंय, तिथे जाऊन काय करायचंय, पहिलं आधांतरी श्वासाला विचारून ते केलंय. इव्हन ट्रॅव्हल कंपनी कुठली ते पण केलंय. तर हे श्वासाला माहिती असतं. आणि मग श्वासाला विचारण्याची पण कला आपल्याला शिकली पाहिजे. श्वासातून सगळं जाणून घ्यायची कला आपल्याला शिकली पाहिजे. हे काही शिवसरोदेत नाही, याचं एक्सटेन्शन आहे की ज्याचा वापर मी केला. कारण मला एखादा लॉ कळला, मला एखादा नियम कळला की मी त्याचे भरपूर उपयोग करते. कारण एका ह्याच्यात सार मला कळत. त्यामुळं हे जे नियम आहेत त्या नियमामध्ये कुठेही नाहीये. कुठलं काम कुठल्या ह्याच्यावर करायचं ते आहे. पण प्रश्न कसा विचारायचा, उत्तर कशी काढायची हे काही नाही. तर याच्यामध्ये आपल्याला शिवसूर्योदय शास्त्र जे करणार आहेत पिरॅमिडमध्ये 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, रविवार आहे, त्याला पौर्णिमेचं ध्यान होणार आहे. आणि ह्याचे काही संकल्प असावेत. तर पहिला संकल्प हाच असला पाहिजे सगळ्यांचा. चारही कोर्स करणाऱ्यांचा पहिला संकल्प हाच असला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, पाणी पिताना नेहमी डाव्या हाताने पाणी पिणे, हे एक्सटेन्शन आहे. एक्सटेन्शन आहे का, तर जेव्हा कळलं की डावा नाकपुडी म्हणजे कुठं वापरायची, तर पाणी डाव्या हातानेच पिलं पाहिजे नेहमी. कारण हृदय जवळ आहे ना, डाव्या हाताला हृदय आहे झुकलेलं हृदय. आणि पाण्यातनं आपण काय करतो ते तुम्हाला सांगितलंय, नेहमीच आठवा पाणी पिताना.
तर याच्यामध्ये संकल्प चारही कोर्स करणाऱ्यांचा हा पहिल्यांदा असला पाहिजे, एक्सेप्ट शुद्धिक्रिया. शुद्धिक्रिया जाऊ दे, टोटली शारीरिक आहे. पण तिथे पण तुम्हाला सुखच हवंय ना, शरीर सुख हवंय ना, शरीर समाधान हवंय. एक संकल्प पहिला सगळ्यांनी पेरला पाहिजे, की माझा जन्म कशासाठी झालाय, मला या जन्मात काय करायचं, किंवा मी मरतीये आता, मरणाच्या बेडवर आहे, 10 मिनिटात माझा प्राण जाणार आहे. त्यावेळेला मला काय केलं नाही म्हणून वाईट वाटेल. याच्यामध्ये घर आणायचं नाही, नातेवाईक आणायचे नाहीत, मुलं-बाळ आणायची नाहीत, पैसा-पाणी आणायचं नाही, काही नाही आणायचं. त्यावेळेला आठवायचं मला काय वाईट वाटेल, मी आयुष्यात काय केलं नाही. इथपासून जर सुरुवात केली, तर आपोआप आपला जन्म कशासाठी हे कळतं. तर हे महत्वाचं शिवसुरदेय शास्त्राचं तुमचं संकल्प पाहिजे, की माझा जन्म कशासाठी. बाकीचा कोर्स करणाऱ्यांचं सुद्धा, आयुष्य बदलाचं सुद्धा मी व्हॉइस क्लिप टाकले, ते जरूर ऐका. माझा जन्म कशासाठी झाला हे मला या कोर्स मधनं कळलं पाहिजे. आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र, त्यातही हेच. ओंकार ध्यानातही तेच. कारण ओंकार ध्यान नुसतं शारीरिक वर नकोय आपल्याला, आपल्याला आध्यात्मिक फायदे मिळालेच पाहिजे. आणि आता तर ओंकार ध्यान हे अतिउच्च लेवलचं आध्यात्मिक ध्यान झालेले बाकीच्या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा. त्यामुळे ओंकाराला खूप महत्व येत चाललंय. जसं रहस्य खुलत चालली, तसं तसं ओंकाराचंही रहस्य खुलत चाललंय. म्हणून ओंकार ध्यान करणाऱ्यांनी सुद्धा हा हेतू ठेवा, की मला काय करायचंय या जन्मामध्ये, माझा पर्पजच काय आहे. मग शिवसर्वोदय शास्त्र तर तेच आहे. श्वास म्हणजे मी स्वतः, मग मी कशासाठी आलीये, काय करायचं हे. दुसरा म्हणजे आता जरी आपण म्हटलं, की आपलं असेन्शन होतंय, आपलं युग परिवर्तन सुरू झालंय, पृथ्वी बदलणार आहे, आपल्याला संसारात अडकायचं नाही, मॅट्रिक्स मध्ये अडकायचं नाही, पण बॅलन्स ठेवायचा आहे. विरक्ती आणून उपयोग नाहीये. पण त्याच्या आधी स्वतःसाठी संकल्प पेरण्याआधी या वेळेला दुसऱ्यांसाठी पेरायचे. आणि शिवसर्वोदय शास्त्र हेच आहे. शिवसर्वोदय शास्त्र स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी करण्याचं आहे. ज्यांना दुसऱ्यांसाठी काम करायचंय त्यांनी, म्हणून मी पैसे भरू नका म्हटलंय. कारण माझं तर फोकस तिथे जास्त असणार आहे. ज्यांना दुसऱ्यांसाठी काम करायचे त्यांनीच शिवसर्वोदय शास्त्र करा, त्यांनीच पैसे भरा. अजूनही तुम्ही क्विट होऊ शकता ग्रुपमधून. आयुष्य बदलायचं आहेच की मटेरियलिस्टिक वर. कारण मी एक गोष्ट शिकले, माझ्या आयुष्यात मी एक गोष्ट शिकले, की ज्या वेळेला आपण दुसऱ्यांसाठी करतो त्याला आपल्याला काही मागायची गरजच राहत नाही. आपण जर दुसऱ्यांसाठी मागितलं तर ते दुसऱ्यांचंही पूर्ण होतं आणि आपलंही पूर्ण होतं. खूप सुंदर माझे अनुभव आहेत, की नाडी जेव्हा मी शिकवेल ना, त्यावेळेला माझे त्या नाडींचे अनुभव मी तुम्हाला एक एक युक्ती आणि एक एक रहस्य सांगणार आहे. शॉर्ट मध्ये सांगणार आहे, की फटाफट तुम्ही पुढे गेला पाहिजे. कारण मी हे जाणून घेतलं, म्हणून 1000 लोकांपुढे माझं त्यावेळेला ठेवलं सेशन. दुसरं महत्वाचं, प्युरिटी खूप पाहिजे. ज्याला शिवसर्वोदय शास्त्राचे रिझल्ट पाहिजेत, त्याचा आत्मा प्युअरच पाहिजे. निसर्गाच्या प्रमाणे तो प्युअरच असला पाहिजे. ही सचोटी. एक मिनिट. याच्यामध्ये माझा चहा आलाय, मी चहा पिता पिता येते सेशन. बघा, कालपासून मी डाएट सुरू केलेलं आहे शिवसर्वोदय शास्त्राचं. संध्याकाळी 6च्या आत जेवण. आता चहा, पाऊस आहे म्हणून चहा पिणाऱ्यानंतर जेवण करून घेणार लगेचच 6च्या आत. तर निसर्गाला कनेक्ट करायचं असेल तर निसर्ग भरभरून आपल्याला देतो. शिवसर्वोदय शास्त्र, शिव श्वास म्हणजे निसर्ग. मग निसर्गाला कनेक्ट कसं होऊ शकतो, तर निसर्गात बघायचं निसर्ग कसा वेळा आहे, त्याच वेळा आपण पाळायच्या आहेत. मग पक्षी कधी खातात पितात, झाडं वनस्पती कधी करतात, मग हे नियम मी पाळलेले आहेत माझ्या आयुष्यात. म्हणून मला दणदण रिझल्ट आले. कारण एकदा का आपण निसर्गाला कनेक्ट झालो, की निसर्ग सगळं सांगायला सुरुवात करतो, द्यायला सुरुवात करतो. आणि आपण जर दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी हे शास्त्र केलं ना, तर खूप चांगले रिझल्ट येतात. आणि आपण जर स्वतःसाठी केलं ना, तर कमी रिझल्ट येणार आहेत. येतील पण खूप कमी, स्लो स्पीडने येते.
म्हणून मग संकल्प पेरताना तुम्ही आता आयुष्य बदलाचं सुद्धा शास्त्र करणार आहात ना, यावेळेला संकल्प पेरताना दुसऱ्यांसाठी पेरा. बघूयात ना काय होतंय. कारण आयुष्य बदलाचं शास्त्र आपण बऱ्याच जणांनी केलं, 1-2 लोक नवीन सोडले तर. यावेळेला तुम्ही दुसऱ्यांसाठी संकल्प लिहा. मग काय लिहायचं दुसऱ्यांसाठी? घरातली व्यक्ती घ्या. घरात तुमच्या आजूबाजूला कोण आहे? त्यापासून सुरुवात करूयात आपण. मग त्यांच्यासाठी काय करायचं राहिलंय आपलं? काय केलं पाहिजे? हे आपण संकल्प आधी लिहूयात. भलं जाऊ दे, घराच्या बाहेर जायला अजून वेळ आहे, पण घरातच सुरुवात करू ना. आणि पुष्कळ आपण राहिलेलं असतं आपल्या काही घरातल्या लोकांचं सुद्धा करणं. आपण नेहमी आपल्या आवडीनिवडी सुद्धा कधीतरी जास्त बघतो. तर या गोष्टी तुम्ही संकल्प लिहिताना ते लिहा. दुसरं म्हणजे तुम्हाला जर काही पर्सनल हवं असेल, तुमच्या जीवनामध्ये काही त्रास आहेत, विवंचना आहेत, दुःख आहेत, ते तर तुम्ही संकल्प लिहिणारच, ते काही सांगायची गरज नाही. पण ते लिहिताना तो संकल्प पूर्ण झाला, तर तुम्ही दुसऱ्यांची सेवा काय कराल तिथे ते लिहा. समजा आता मी सांगते ध्यानाची माहिती द्या, तुम्ही ध्यान घ्या, तुम्ही परत काही काम करा. समजा कामवालीला ध्यान शिकवलं, काहीतरी लिहा ते संकल्प पुढे. समजा आपण बघू की एखादं लोन सँक्शन करायचंय घराचं, असं एक उदाहरण घेऊ. तर आता माझ्या घराचं लोन सँक्शन झालेलं आहे हे मी बघतीये. संकल्पामध्ये. तर मी काय लिहिलं पाहिजे, की ते झाल्यावर मी काय करेल? आपण वास्तुशांती लिहितो, काय लिहितो, पण सेवा काय दुसऱ्यांची? तर लिहा ना 10 गरिबांना जेवण घालेल. काही लिहा. तुमच्या आवडीचं लिहा. तुम्हाला अन्नदान हवं असेल, अन्नदान लिहा. तुम्हाला नवीन कपडे आणून द्यायचे ते लिहा. तुम्हाला ध्यान शिकवायचंय ते घ्या, ते लिहा. तर हा विचार प्रत्येक तुमच्या इच्छेपुढे लिहा. आणि मग लक्षात घ्या, कसं पटकन पूर्ण होईल हे तुम्हाला अनुभवता येईल. आणि ते पूर्ण करायचं. जसं मी म्हणते, की ध्यान करताना, हृदय ध्यान करताना जर आंबाच मागितला तर प्रत्येक वेळेला आंबाच मागायचा. मग चित्र ध्यान करताना मी सांगते, की तुम्ही स्मेल आठवा, व्हिज्युअलायझेशन मध्ये स्मेल आठवा. मग स्मेल जर तुम्ही गुलाबाच्या फुलांचा आठवला तर दरवेळेला गुलाबाच्या फुलांचाच आठवायचा. हे मी तुम्हाला जसं सांगते, तसं सेलिब्रेशन पण सांगते. समजा सेलिब्रेशन एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन पिझ्झा खाल्लाय, हे मी तुम्हाला सांगते सेलिब्रेशन. आणि तुम्हाला हेही सांगते सेलिब्रेशन बदलायचं नाही. त्यातले जे काही डिटेल्स आहेत, आपण कुठली साडी नेसलीये, कुठला ड्रेस घातलाय, कुठल्या हॉटेलला गेलोय, पिझ्झा खातोय, हे नाही बदलायचं. तुम्ही ते गोष्ट झाल्यावर जर ते बदलला ना, तर निसर्गाला तुम्ही फसवताय. भलं तुम्ही पिझ्झाच्या ऐवजी खूप महागडं पण दिलं, तर असंही करून चालत नाही. हे ना ऊर्जा सायन्स आहे. हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. तर जे व्हिज्युअलाइज केलं तेच तुम्ही दिलं पाहिजे. तसंच सेलिब्रेट केलं पाहिजे. तसं आपण ज्या वेळेला संकल्प करतो आणि गोष्ट झाली, तर ती पूर्ण केली पाहिजे. आता आपल्याला हे माहिती की आपण वर मागायचो देवाला किंवा काय, आणि काही त्रास झालेला की लोक म्हणायचे ना, तू वर पूर्ण केला नसेल काय. तर हे एक सत्य आहे. ऊर्जेच्या जोरावर हे सत्य आहे. आणि म्हणूनच मी म्हणते ग्रुपला सांगत जा, ग्रुपला सांगत जा. कारण या ग्रुप ऊर्जेमुळे तुम्हाला फायदा होणार आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही संकल्प पेरता, इथून माझ्यापासून शिकलायत म्हणजे मला कळवायचं असं नाहीये, मी कोणीच नाही, मी माध्यम आहे. त्या ऊर्जेची माध्यम आहे. कोणत्या ऊर्जेची? आपल्या सर्वांना गाईड करणाऱ्या ऊर्जेची. मग या ग्रुपवर पोस्ट केलं तर तुम्ही पुढे जाणार आहे, हे मी सांगतेय. बऱ्याच लोकांना ते कळत नाही आणि ते करत नाही ग्रुपवर. मग तिथेही कारण असतात त्यांची. काही डिटेल दिले पाहिजे तसं काही नाही. फ्लॅटचं काम झालं, लोन झालं, तुम्हाला डिक्लेअर करायचं नाही, तुम्ही लिहा ना मोठं फायनान्शियल काम झालं. कशाला लिहिलं पाहिजे लोन, फ्लॅट? सांगायचं नाहीये. कोणी रिलेटिव्ह ग्रुपमध्ये असतात तुमचे, तुम्हाला असं वाटतं फ्लॅट राहायला जाऊ, मग सांगू. बऱ्याच लोकांचं मी बघितलं अशी कारणं सांगतात, फ्लॅट होऊ देत. तर एक उदाहरण सांगितलं ना मी तुम्हाला, त्या मॅडमची पीएडी झाली, होत नव्हते. काउन्सिलिंग करून करून झाली, मग सांगा ग्रुपला नाही, म्हणे रिझल्ट लागू दे. रिझल्ट लागला, मग म्हणे नाही माझं पीएडीचं प्रमोशन होऊ देत.
मग प्रमोशन झालं, मग ऑर्डर मिळू देत, ऑर्डर मला मिळाली नाही अजून, मग ऑर्डर मिळाली. मी खोटं सांगत नाही, सुलक्षणा मॅडम आहेत इथे, लक्षात घ्या. मग ऑर्डर आली, मग म्हटलं आता तरी सांगा ग्रुपला, नाही म्हणे मला पूर्ण स्केल दिलं नाही. आणि आता आता कार्यक्रमच करत नाही. काय मिळालं नाही मला तुम्ही सांगा. सगळे प्रॉब्लेम, ह्याच्यापेक्षा पुष्कळ प्रॉब्लेम सुटलेले माहिती आहेत मॅडमना. मग अशा लोकांना पुढं जाता येईल का, ऊर्जा देईल का? मी काय आहे, हा माझं एक मात्र आहे की थोडस मला वाईट वाटलं, मी वाईट तर कधी चिंतत नाही कोणाचं, पण मग माझी ऊर्जा बिघडली म्हणजे तुमच्याबद्दलचे व्हायब्रेशन थोडे तरी बिघडणारच आहेत. जरी मी वाईट चिंतलं नाही तरी व्हायब्रेशन विचारांनी हे होणार ना. मला वाईट वाटलं ना, किती या मॅडमना अजून द्यायचं, किती अजून, म्हणजे कसा स्वभाव असतो. आता आज त्या मॅडमचं 12 तास मी ड्युटी करते, घरात प्रॉब्लेम आहे, आणि हे जॉईन करतानाच सांगितलं होतं तुम्ही जॉईन करू नका, तुम्हाला नाही जमणार. तर या गोष्टी संकल्पामध्ये तुम्ही यावेळेला लिहायच्यात. एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे, त्याच्या पुढे छोटी का होईना स्वतः दुसऱ्यासाठी गोष्ट लिहा आणि बघा काय होतंय ते. हे संकल्प करायचे. आता संकल्प कसे करायचे नवीन लोकांसाठी मी सांगते. तर संकल्प नेहमी छोटी वाक्य असावीत. आता समजा लोन मिळून माझा फ्लॅट झालाय, लोन लवकर सँक्शन झालंय, लोन जेवढी अमाऊंट आहे तेवढं झालंय, हे सगळं आपल्याला लिहायचं. ते एका वाक्यात लिहायचं. छोटी छोटी वाक्य की समाधानकारक अमाऊंट सँक्शन झाली, प्रेझेंट टेन्स पाहिजे. अमाऊंट सँक्शन झाली, हे पहिलं वाक्य. फार तर दुसरं वाक्य की खूप लवकर किंवा वेळेवर अमाऊंट हातात आली, हे दुसरं वाक्य. अशी छोटी छोटी वाक्य केली पाहिजेत. आणि मग छोटी छोटी वाक्य करायची, वर्तमान काळात करायची. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आपल्याला आयुष्यात काढून टाकायचं काय, हे जरी मी सांगितलं तुम्हाला पौर्णिमेच्या नंतर, तरी काय काढून टाकायचे, कमी करायचे, थोडी लँग्वेज अशी नाही पाहिजे. त्यापेक्षा आपल्या आयुष्यात काय ऍड करायचंय ते घालायचंय. समजा आता गोळ्या बंद, गोळ्या नकोत असं नाही लिहायचं. तर त्याच्याऐवजी तुम्ही लिहा ना, आरोग्य खूप छान आहे. मग असं वाक्य विचारपूर्वक काढून टाकण्यावर लिहू नका. समजा आता एखादं पुस्तक नकोय, मी जसं कपड्यांचं उदाहरण दिलंय, कपडे काढून टाकायचे, मग ही वाक्य कशी लिहायची? कपडे काढून टाकू, जुने कपडे देऊन टाकू, असं नाही लिहायचं. मग त्याच्यात लिहा ना, कपाटाचं छान मॅनेजमेंट केलंय, कपाटातल्या कपड्यांना फ्लो दिलाय, ऊर्जा दिली, असं लिहा. म्हणजे ऍडिशनल काय झालंय तर ऊर्जा दिली, फ्लो दिला. जुन्या नोटा बदलून आणायच्यात समजा, तर त्या काढून टाकायच्यात, देऊन टाकायच्यात, असं नाही. तर लिहा ना तुम्ही, नवीन ऊर्जा फ्लो तयार करायचा आहे, पैशाचा सुद्धा, कपाटातल्या नोटांचा सुद्धा. म्हणजे तो काही नवीन नोटा जुन्या देऊन घेऊन नवीन नोटा आणायच्या असा त्याचा अर्थ नव्हता. त्याचा अर्थ होता बदला त्याला, कुठेतरी इन्व्हेस्ट करा, कुठेतरी वापर करा. कारण जेव्हा आपण पैसा धान्य साठवतो ना, त्याच वेळेला आपल्या आयुष्याचं डबकं सुरू व्हायला लागतं, लक्षात घ्या. आणि माणसाची प्रवृत्ती ही साठवण्याची. माझ्या घरात कधीच मी धान्य 1 महिन्यापेक्षा जास्त आणलेलं नाही, कधीच नाही. आणि मला जर कोणी दिलं ना, मला देणारे खूप आहेत. मला सांगते तिथले आता शेतकरी देतात, परवा तांदूळ दिला. मी सगळ्या माझ्या तिन्ही नोकरांना थोडं थोडं दिलं. माझे मिस्टर कधी असायचे कारखान्यात गेले व्हिजिटला की पोतं यायचं साखरेचं, मी नेहमी सगळ्यांना वाटलेलं. तेच बाकीच्या घरात ते साठवलं जातं. साधं कांद्याचं पोतं आम्हाला तो प्रकाश देतो, ते कांदे सुद्धा मी तिघा चौघांना देते. हे जर वृत्ती ठेवली ना, तर त्याला खूप फ्लो येतो, आपोआप फ्लो येतो. तर थोडेसे ह्या दृष्टीतनं सुद्धा संकल्प लिहा तुम्ही. आणि घरामधले काय बदल करायचे ते लिहा, ऊर्जा फ्लो कसा आणायचा ते लिहा. आणि घरामध्ये सतत ऊर्जा खेळत राहिली पाहिजे. आणि आपण या बऱ्याच गोष्टी बघितल्यात, भाग 2 मध्ये पण बघितल्यात. भाग 1 मध्ये पूर्ण आपल्या विचारांवर आपण बघितलं. विचारांवरचे संकल्प लिहा, की मला विचार मला आता बदलायचे आहेत.
कसे विचार बदलायचे, काढून टाकायचं नाही, काय आणायचंय नवीन जीवनामध्ये त्यावर फोकस करायचंय, पॉझिटिव्ह विचारांवर फोकस करायचंय, ध्यानाचे लिहायचे, परत आध्यात्मिक प्रगतीचे लिहायचे संकल्प. कारण आता ऊर्जा बदलली आहे. आता 1 जुलै पासून ऊर्जा दब 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 भरपूर प्रमाणात येतीये. वाईट ग्रहमान सुरू झालेलं आहे आणि याचे इफेक्ट आपल्याला भोगावे लागणारच आहेत. लक्षात घ्या. आपल्याला असं काही सुटका नाहीये, कारण हे लर्निंग आहे आपलं. आपले जे वाईट अनुभव असतात ना, आता हे सुद्धा मी काय म्हणतीये ना, मला जे काही वाईट अनुभव येतात काम करता करता करता, त्याच्यातून माझंही लर्निंग होतं ना, लोक किती प्रकारचे, मी कसं हँडल केलं पाहिजे, हे माझं लर्निंग आहे त्याच्यातून. आता हे अनुभव न करणार आहे, ती उत्तरं नको ती उत्तरं देणार आहे, यातून मलाही शिकायला मिळतं ना. तर याच्यामध्ये जेव्हा दुःख येतं ना आपल्या आयुष्यात, ते आपल्या चांगल्यासाठी येतं. आपल्याला काही ते देणारं असतं. आणि मग हे काय देणार आहे हे पण समजून घेतलं पाहिजे. तो तुम्ही संकल्प लिहा, की काय आयुष्यात कुठं पुढं जात नाहीये आपलं, काय मनासारखं होत नाहीये, मग तिथे काय आपलं चुकतंय. कारण एखादी गोष्ट होत नाहीये ना आपल्या आयुष्यात, समजा फ्लॅट होत नाहीये, समजा दागिना होत नाहीये, तर तो का होत नाहीये ना, हे बघितलं पाहिजे. त्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करा. आणि त्या गोष्टीमध्ये आपण जर थोडासा वेगळा विचार केला, वेगळा रिस्पॉन्स दिला, तर ताडकन तो प्रॉब्लेम सुटतो माहिती का? बघा करून एखादा कुठलाही तुमच्या गोष्ट आयुष्यात जी होत नाहीये ना, ती करून बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं, की इस्टेट मिळत नाहीये, दीर ऐकत नाहीयेत, सासरे ऐकत नाहीयेत, भाऊ ऐकत नाहीये. आहेत आपल्याकडे असे. त्यांना मी काय सांगितलं, की बाबा खूप त्या अंतःकरणातून दुवा द्यायला लागा. लगेच बदलतात. तुम्ही पैसे द्या ना इतरांना. पैसा दिला तर पैसा मिळणार आहे. पैसा आणि हे ना खूप छान सूत्र आहेत. पुढं-पुढं गेले की मी सांगेल. पैशाचं सूत्र जे आहे ना, ते माणसांवर आहे लक्षात घ्या. जेवढं माणसांना आपण कनेक्ट होऊ ना, तेवढं आपल्याला पैसा येत राहतो. सेलिब्रिटीज बघा. सेलिब्रिटीज किती लोकं त्यांचं असंख्य संख्या असते त्यांना जनसमुदाय. म्हणून पैसाही तुफान असतो. मग तुम्हाला पैसा ग्रो करायचाय, तुम्ही नेटवर्किंग करा, तुम्ही लोक जोडा. म्हणून तर मी सांगते, ध्यानाची माहिती द्या, विहंगमला जोडा. माझ्या तर खूप संकल्पना होत्या, की तुम्ही ज्यांनी जोडले त्यांना तुम्ही मॉनिटर कराल, तुम्ही त्यांना सांगाल, तुम्ही कॉलिंग कराल, फोन कराल. आणि इथे तर काही नाही, नुसतं सांगतात आणि जॉईन व्हायला सांगतात, मला मेसेज येतो. काही बाकीचं कोणी सांगत नाही. मग ह्याला जोडणं नाही म्हणत. तुम्ही त्यांची ओळख करून घ्या ना. आता खूप काही लोक ज्यांना मी हे सगळं सांगितलंय ना शिवसरोदय शास्त्रात, ते बघा अर्चना सोनसळे मॅडम घ्या, सुलक्षणा मॅडम घ्या, किती लोक जोडली, किती अजून टच मध्ये आहेत त्यांच्या. त्यांचे पैसे भरायचे, त्यांचे प्रॉब्लेम बघायचे, मला सांगायचे, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे, किती कामं करतायत. पुष्कळ जण आहेत. तर हे झालं ना, तुम्ही जेव्हा लोकांना कनेक्ट व्हायला लागाल ना, त्याला आपोआप पैसा ग्रो होणार. ही सूत्र आहेत निसर्गातली. ती समजून घेतली पाहिजे. मग जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आज फोकस करा. संकल्पातून मला काय करायचंय या प्रॉब्लेमवर. नुसतं माझा दूर झाला किंवा मला हे मिळालं असं न लिहिता माझी काय ऍक्शन बदलायची आहे. आणि दळणवळण कसं असतं, की पैसा दिला तर पैसा येतो असं नाही. समजा आता डोनेशन जर तुम्ही पैसा दिला, तर पैसाच येईल असं काही नाही. दुसरं सुख येतं. एक गोष्ट दिली, की त्याच्या ज्या ऊर्जा आहेत त्या दुसऱ्या ह्यानी फ्लो होतात आपल्याला. आणि मग त्याच्यातून पैसा पुढे जातो. असंही काही नाहीये, की डायरेक्ट पैसा दिला तर पैसाच येईल. तर त्या प्रॉब्लेमवर फोकस केला आणि जर तुम्हाला कुठं रिस्पॉन्स बदलायचा आहे, कुठं माझी ऍक्शन बदलायची आहे, कुठं माझा विचार तर बदलायचा आहे, विचार बदलल्याशिवाय काय होणार नाही. विचार तर आधी तो प्रॉब्लेम म्हणून प्रॉब्लेम बघितलाच नाही पाहिजे. आता एक मॅडमचं उदाहरण सांगते. कोर्ट केस आहे. आणि त्या म्हणतात, की किती मी केलं माझं काही होईनाच पुढं. अरे माझी तर कुठं कोर्ट केस मिळालीये तुम्हाला माहिती आहे ना? माझी कुठं कोर्ट केसचा निकाल लागलाय. आज 12 वर्ष झाले. कारण आमचा ग्रुप आहे. माझं 95-98% सगळं वर्क होतं.
हे नाही कधी वर्क झालं. पहिले 1-2 वर्ष केलं, सोडून दिलं आता. कारण ग्रुप आहे ना तो. ग्रुप एनर्जी. त्या लोकांना सांगितलं त्यांनाही नाही पटत. ते हसतात. ते म्हणतात काय हे? ना अध्यात्मात बिलीव, ना धर्मात बिलीव, ना या सायन्स मध्ये बिलीव. कसं काय मग काय होणार? काय होणार? आणि ग्रुप आहे एनर्जी तिथे, हे समजून घेतलं पाहिजे ना. आणि त्या मॅडमनी असं म्हणणं म्हणजे काय दाखवतं? जोडून 2-3 महिने झाले असतील. आज दिलेलं नाही, फीडबॅक दिलेलं नाहीये, सांगू नये. तर कसं जाणार पुढं? कसं प्रॉब्लेम? तुम्ही जर द्यायचंच नाहीये, तुम्हाला धन्यवाद, ग्रॅटिट्यूड दुसऱ्यांना नाही द्यायचं, आपल्याला काय दिलं नाही, कसं पुढे जाणार आहे? तर याच्यामध्ये त्या जेव्हा असं म्हटल्या, त्यावेळेला मला आता सांगायचंय, की त्यांनी विचार केला पाहिजे, जोडून किती महिने झालेत आपल्याला आणि प्रॉब्लेम किती वर्षांचा आहे. आणि लगेच 2 महिन्यात सुटणार आहे का हा प्रॉब्लेम केस सारखा? बरं, केसचे रिझल्ट लागलेत ना, डॉक्टर दीपाली मॅडमचे मिस्टरांचं झालं ना काम. किती वेळा त्यांनी, मी म्हंटल होतं किती वेळा संकल्प लिहिलाय सांगा मॅडम, किती वेळा हृदय मेडिटेशन केलं सांगा, ह्याच्यावर फोकस द्यायला होती मी तुम्हाला. जे श्रम घेतायत ना डॉक्टर असून, त्या ज्या वेळ देतायत, त्यांनी जेवढ्या वेळा केलं, केस लागली नाही, पैसा पण मिळाला, लगेच रुजू पण झाले आणि पगारही मिळाला त्या 3 वर्षाचा का किती वर्षाचा, दणदणीत दुप्पट तिप्पट फायदा झाला. पण किती वेळ त्यांनी कष्ट घेतले? एवढं आपण करतो का? आपण 2दा हृदय मेडिटेशन करणार आणि सोडून देणार. मी तुम्हाला सांगितले कमीत कमी 25 वेळा करायचे. करा ना 1 महिना. 1 महिना 1-2 तास द्याच ना, बघा ना. लाईफ बदलतेच हो. मी तुम्हाला सांगितलं ना, एका महिन्यात. आता त्या मॅडम नाहीयेत, त्यांनी सोडून दिलं. कारण आपलं, त्यांचं काय, माझं काय, तुमचं काय, आपल्या सगळ्यांचंच सारखं आहे बघा. आपल्याला ना, आपल्यासाठी आपल्याला कष्ट घ्यायला नको असतात. आपल्याला वाटतं कोणीतरी मॅजिक करावं आणि घडावं. त्यांनी केलं ना, त्या बेभान झाल्या होत्या त्या महिन्यात. केलं. त्या एका महिन्यात 3 बेडरूम फ्लॅट झाला, मोठी गाडी आली, मुलाला फॉरेनला जॉब मिळाला, स्वतःच्या आरोग्याच्या किती गोळ्या सुटल्या. आज ते करू शकत नाहीयेत. कंटिन्युटीच नाही. झालं तेव्हा झालं. मध्ये कधी उगवले परत काही झालं झालं. आहे व्हिडिओ त्यांचा. असं का होतं? मग एवढं आपल्याला नको असतं. आता मी सुद्धा काही करत नाही बऱ्याच गोष्टींवर, कारण मला कळून चुकले, काय करायचं. आज त्या मॅडम सुद्धा म्हणाल्या केससाठी हे सांगते. नको म्हटलं, मला काही नाही आता. आय एम नो सॅटिस्फाईड. मला काय गरज नाही. लागली लागली, नाही लागली नाही लागली. त्यावेळेला कुणीकडनं तरी वाटत होतं की जस्टिस मिळावा. पैसा तर नाहीच. जस्टिस, न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे किती तुम्ही कष्टाने काम केलंय, दिसतंय इथे सगळं. एक 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 मिनिट अन मिनिट माझं रक्ताचं मी हे करून कॉलेजला डिव्होट केलंय. त्यांना दिसलं तिथे. त्यामुळे नाही, यू डिझर्व इट. करा. नको म्हटलं. मिळालं मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं. काय मला आता गरजच नाही राहिली. तर आता या बऱ्याच गोष्टी मी माझ्यासाठी कधी फारशा केल्या नव्हत्या. पण आता मला जे भेडस होतात, कारण आता वेळ आहे ना, मला नोकरी नाहीये ना. तर मी एवढा काही माझ्यासाठी फारसं आता जे मागते ते त्यावेळेला मागितलंच नव्हतं. आणि आता काही गोष्टी मी करतच नाही संकल्प, कारण मला कळून चुकलं, ऍक्सेप्टन्स पाहिजे. जे आहे ते सोल कर्मानुसार जाऊ देत काही गोष्टी. म्हणून ह्या सुद्धा काही स्टेज येतातच तुम्हाला, त्याच्यावरही फोकस करा. की बाबा इथे मला ऍक्सेप्ट, हा भाव निर्माण करता येतोय का? काही वेळेला आपण ऍक्सेप्ट केली ना सिच्युएशन, की लगेचच आपल्याला ती मिळते. आपण म्हंटल ना, धरलं की सोडतंय. आणि ज्या वेळेला आपल्याला गरज नसते त्याला मिळते. समजा आता आपल्याला एखादं कागदपत्र सापडत नाही, उदाहरण घेऊ. कागदपत्र सापडत नाही, आपण बेचैन 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 होतो ना, आपण शोधलं तर आपल्याला मिळतच नाही, दुसऱ्या कोणी शोधलं की मिळतं. पण काही वेळेला असंही होतं, त्यावेळेला मिळतच नाही, नंतर काही वेळाने मिळतं. मग काही वेळाने मिळालं की आपल्याला वाटतं, हे आता मिळून काय उपयोग झाला? काही वाटत नाही ते आहेच. तसंच असा विचार करा, की माझे हे प्रॉब्लेम आहेत आणि माझ्या या प्रॉब्लेमवर कुठे मी आता ऍक्सेप्टन्स ठेवू शकते, की बाबा ठीक आहे, ऍक्सेप्टेड. ते पण लिहा तिथे. तो पण संकल्पच आहे ना. मला आता हे ऍक्सेप्ट करायचंय. मला याच्यासाठी काही नाही मिळालं तरी चालणार आहे. तो पण संकल्पच आहे. जसं माझी तब्येत, माझं वजन मी करणं सोडून दिले. पूर्वी खूप केले. आता मी बॉर्नच अशी आहे, तर काय करणार? मी काय खाल्लं नाही पिल्लं तरी असंच राहते. मी सोडून दिलं. पुष्कळ सगळे उपाय झालेले आहेत. सगळं करत होते आधी.
जिम झाल्या, सगळं झालं, पण असंच आहे, ऍक्सेप्टेड नाव. त्यामुळं मी नाही करत तब्येतीसाठी याच्यात त्याच्यासाठी. खरं केलं पाहिजे, पण मी नाही करत. मी आता उलट म्हणते, जायचंच आहे ना मला, जाऊ दे ना लवकर, सुटका तर होईल ना. झालंय सगळं करून, अडकलं नाहीये कुठे, मग काय जगत राहायचंय. म्हणून काय म्हणजे तो काही हेतू येत नाही तसं. तुम्हाला माहितीये करोना झाला त्यावेळेला काय केलं मी ते. म्हटलं देवाला घेऊन जा बाबा, पण अशी आडवे पडलेल्या स्थितीत नको, मी बसून राहिले, ग्रंथ मांडीवर ठेवला, अशी नेतो मला, पडलेल्या अवस्थेत नको ना. तर हे तुम्ही तिथे जरूर संकल्पाच्या दृष्टीने विचार करा, की मी काय ऍक्सेप्टन्स येऊ शकते. माझे संकल्प या वेळेला, आताचे तर नाही झाले, मागच्या वेळेला माझे संकल्प, पहिला संकल्प असा होता की मला मध्य नाडीत राहायचंय, आता सुषुम्नीत राहायचं. सुषुम्नीत राहायचंय म्हणजे मला झालं तरी काही चालेल, नाही झालं तरी चालेल. काही वेळेला मी आता जे म्हणते ना, तुम्ही अनुभव करून द्या, फीडबॅक द्या, तिथे सुद्धा मला हे आणायचंय. चालेल, काय तुमचं तुम्हाला शेवटी सांगून झालं आता खूप. मध्य नाडीत लिहिलंय मी तिथे, मध्य नाडीत हळूहळू प्रत्येक गोष्टीला यायचं. हे काही चालेल, करा नका करू काही नाही, मला काय करायचं तेवढं मी करणार असं. तर याच्यामध्ये ध्यानात तर मी आता जेव्हा जेव्हा लॅपटॉप काम करते तेव्हा मी मध्य नाडीतच राहतेय. पूर्ण माझ्या श्वासावर लक्ष ठेवूनच मी काम करते, असे संकल्प लिहा. काही तुम्ही निवड करताय, काही कणिक मळताय, लिहा ना तिथे, माझं आता श्वासावर लक्ष ठेवून मी ही कामं करेल. मध्य नाडीत राहायचं म्हणजे ऍक्सेप्ट, नो ऍक्सेप्टन्स, नो रिजेक्शन्स, नो जस्टिफिकेशन, नो जजमेंट. हळूहळू मला ते पण जमवायचे. माझे पण प्रत्येकालाच असतं ना, कोणी काही सर्व गुण संपन्न नाहीये. आपण माणूसच आहे शेवटी, आणि जन्मानुजन्म आपण त्या सोल कार्मिक पॅटर्न मधनं आलोय, आपल्याला पॅटर्न बदलायचे. मग असे संकल्प पाहिजेच ना. माझे बिलीफ थेरपी मला बदलायचे, लिहा ना कुठल्या बिलीफ थेरपी डिझॉल्व करायचे, ते येऊ देत संकल्पात थोडस. तर असे हे थोडेसे संकल्प जनरल सांगते मी आता. हे आयुष्य बदलाचं शास्त्र तर मटेरियलिस्टिक तुम्हाला सांगितले, हेल्थ लिहायला सांगितले, आध्यात्मिक लिहायला सांगितले, शरीर शुद्धी क्रिया तर शारीरिकच आहेत सगळे. प्रत्येक पत्रकावर आपण फायदे लिहितो, ते जरूर प्रत्येकाने वाचले पाहिजे. ओंकारच्या ह्याच्यात फायदे लिहिलेले आहेत, ते फायदे वाचले पाहिजेत. आणि ओंकार ध्यानामध्ये आपण थोडस ज्यांना कंठ घशाचा त्रास आहे त्यांनी ते लिहिलं पाहिजे. सायनस, घसा, आवाज गोड झाला. परवा मला म्हणत होत्या, कोण मॅडम म्हणत होत्या, माझा आवाज छान निघायला लागला. तरोटे मॅडमच म्हणत होत्या, किती सुंदर आवाज झालाय त्यांचा बघा. परवा फोनवर मला सांगत होत्या. तर आवाज मंजूळ कोणाला हवा असेल, आपला आवाज जाड आहे असं वाटत असेल, स्वीकार भाव नसेल, किंवा घरातले कोणी काय म्हणत असतील, तर तिथे लिहा आवाज मंजूळ यावा. आणि विशुद्धी चक्राचं आज सुलोचना मॅडमनी सांगितलं, केनोपनिषदात चक्रांचं सांगितलं, ते लिहा. चक्राचे गुण आपले आपोआप सुधारत चालले, हृदय चक्र, हे चक्र, हे लिहा संकल्पामध्ये. कारण चक्रध्यान तर झालं, आता अनुभव तर बऱ्याच जणांना आलाय. कोणाचे केस गळणं थांबलं, कोणाची कांती छान झाली, कोणाचे गुडघे दुखपी थांबली. एका मॅडमनी तर किती काय 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 लिहिलंय. बोन पोरोसिटी का काय लिहिलंय हे मी विचारणार आहे त्यांना. तुम्हाला काही रिपोर्ट मधनं कळलं का तुमचं हे बोन डेन्सिटी वाढली किंवा प्रॉब्लेम दूर झाला? खूप लिहिलंय. ते कसं काय हे सुद्धा बघितलं पाहिजे ना. ते तुम्ही सुद्धा विचार करा, झालाय पण खरंच झालाय का, मग कशामुळे झाला, हा विचार ज्याला तुम्ही कराल त्याला तुम्हाला जास्त फायदे होणार. तुम्हाला असं नाही की जास्त फायदे लिहिले की तुम्हाला जास्त फायदे मिळणार, असं नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही 6 फायदे लिहिले तर दुसऱ्याला जास्त, असं नाहीये. तुम्ही त्याच्यावर मनन चिंतनही करायचे लिहिताना, अरे खरंच माझी कांती वाढलीये का, माझी कांती, काही नाही नुसतंच कांती लिहिले, नुसतेच केस लिहिले, काय समजायचं. अरे माझी खरंच ग्लो वाढलाय का, अरे खरंच, पण हे चक्र ध्यानाने झालंय का, का मॅडमच्या समाधानासाठी, का स्वतःच्या समाधानासाठी, कशासाठी लिहितोय आपण. त्याला काहीतरी लॉजिक सापडते का बघा ना. म्हणजे अनुभव तर पुष्कळ आहेत, पण त्याचं मनन झालंय का, चिंतन झालंय का, तर जास्त अनुभव पुढच्या यायला मिळणार आहेत. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, म्हणून हे झालं पाहिजे. कारण हे जेव्हा होतंय त्याच वेळेला तो हृदयाचा गुण विकसित होतोय. बाबा मी माझ्याकडं प्रेमाने बघतीये, अरे कांती बदललीये,
अरे कुठली क्रांती बदलली? अरे मी यावेळेला सफरचंद मिल्कशेक 2दा पिलं, चक्रधन तर केलंच केलं, पण सफरचंद मिल्कशेक पित होते. हो, म्हणून क्रांती बदलली. बर. आणि मग हे माझं आकलन झालं. मी सफरचंद ज्यूस पिले 6 दिवस. ग्रॅटिट्यूड. धन्यवाद सफरचंद आणणाऱ्याचे, करणाऱ्याचे, पिणाऱ्याचे. आमच्याकडे माझे मिस्टर करतात, तर मी खरंच मागच्या आठवड्यात पिलं बरं का. तर हे मनन चिंतन झालं पाहिजे ते लिहिताना. मग मला हा अनुभव जो दिलाय ना, तो अजून जास्त मिळणार आहे. पुढचा चक्रध्यान करेल तेव्हा नाही, तर माझ्या पुढच्या उद्याच्या येणाऱ्या दिवसामध्ये भरभरून ती ऊर्जा मला देणार आहे. धर, तू कुठंतरी ग्रॅटिट्यूड दिलं त्या सफरचंदाला, धर तू ग्रॅटिट्यूड दिलं नवऱ्याला, ज्यूस मिळाला, धर तू ग्रॅटिट्यूड दिलं तुझ्या कांतीला, धर तू ग्रुपला सांगितलंस, धर तुझं आकलन जास्त झालंय, घे रिझल्ट, घे रिझल्ट, घे फायदा, घे फायदा. असं हे चालतंय. गणित असं आहे ब्रह्मांडाचं. आणि या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणजे उगाचच लिहायला आपण सांगत नाही, मनन चिंतन कर, हेच रहस्य आहे सगळं. कारण विचार, भावना, इमोशन्स, हेच रहस्य आहे ना. ऊर्जा, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स. मग माझ्या फिलिंग्सनी हो ग्रॅटिट्यूड मिस्टरला ज्यूस दिला, मिल्कशेक दिला, सफरचंदाला, म्हणजे माझ्या भावना मी सारख्या आणतीये, व्यक्त होतय, भावना तयार करते, इमोशन्स आणतीये, म्हणजे त्या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीला मी जातीये. म्हणजे मी या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीत ऊर्जेमध्ये राहून दुसऱ्या सगळ्याला अट्रॅक्ट करते अशाच गोष्टींना. सायन्स मग अशी सांगून झालं, दिलं तर मिळणार आहे. कसं मिळणार आहे ते सांगते सायन्स आता. मी या ऊर्जेत राहिले, मी या इमोशन्स मध्ये राहिले, मी या भावनेत राहिले, आणि ग्रॅटिट्यूडची भावना अतिश्रेष्ठ आहे. बघा फ्रिक्वेन्सी काढून, फ्रिक्वेन्सी काढून बघा ग्रॅटिट्यूडची किती आहे फ्रिक्वेन्सी. म्हणून त्या ग्रॅटिट्यूड धन्यवाद द्यायच्यात. आणि मग या फ्रिक्वेन्सीच्या बरोबरचे फ्रिक्वेन्सीचे अनुभव माझ्या आयुष्यात मी आणते. नुसते अनुभव नाही, वस्तू आणते, व्यक्ती आणते. लक्षात घ्या, त्या फ्रिक्वेन्सीच्या, त्या व्हायब्रेशनच्या वस्तू घरात येतात. जसं मॅडमनी मांजराचं उदाहरण दिलं, की मॅडम येऊन बसतीये, म्हणजे त्यांच्या हातून सोल कर्म होतंय. मांजराला तर फायदा होतो तो जाऊ दे, पण त्यांना काय फायदा आहे ते सांगते. त्यांच्याकडनं हे सत्कर्म घडतंय. आणि ह्या वस्तू आपण नकळत अट्रॅक्ट करू लागतो. म्हणजे भाग 2 मध्ये अनुभव आहेत, क्रिस्टलचे अनुभव आहेत. मनात विचार येतच क्रिस्टलचा, माझ्या घरात तो क्रिस्टल येतोय युकेचा. काय असतं, आपण अट्रॅक्ट करतो, निसर्गातनं सगळं सगळं अट्रॅक्ट होतं माहिती का. हे सायन्स आहे. म्हणून या फ्रिक्वेन्सी, म्हणून या भावना आणायच्या, विचार आणायच्या, इमोशन सारखं तेच. तुम्हाला हवंय ना चांगलं, तुम्हाला समाधान आंतरिक हवंय ना, मग काय नाहीये त्याच्यावर फोकस नाही करायचं. पण मग हे कसं जमणार आहे? मग ते संकल्प मी सगळं सांगितलंच आहे त्या त्या ग्रुपवर डिटेलमध्ये, पण हे एक जनरल, की आज 4 तारीख आहे, आज हे पूर्ण उद्यात रात्री झोपण्याच्या आधी. मग 6 तारखेला प्रतिपद आहे. 6 तारखेला रिवाईज करा, वाचा. डोळे मिटले तरी 50ची जर लिस्ट केली ना, तर डोळे मिटले ना तरी या 50 गोष्टी आठवल्या पाहिजेत, झाल्यात, बघितल्या पाहिजेत. हवं हवं नाही, झाल्या. बँकेत रक्कम एवढी, बँकेत रक्कम एवढी, यावर्षी एवढी. पैसा हवा असेल तर, पण सूत्र दिलंय, पैसा हवाय तर रिलेशन्स जोडा, नेटवर्किंग करा. म्हणजे नेटवर्किंग म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप करून चॅट चॅट काय काय फालतू पोस्टिंग ते वाचणं नव्हे. नेटवर्किंग म्हणजे हृदय टू हृदय कनेक्शन, त्यांची विचारपूस करणं, त्यांना विचारणं काळजीपूर्वक काहीतरी त्यांच्यासाठी, हे नेटवर्किंग म्हणते मी. किंवा त्यांची व्हायब्रेशन्स आपल्याबद्दल चांगलं आणणं. जे सेलिब्रिटीज असतात, आपण फॅन असतो त्यांचे, आपले व्हायब्रेशन त्यांच्यासाठी चांगले असतात, म्हणून त्यांचा मनी ग्रो होतो. लक्षात घ्या, आपणच तो देतो. जसं मी म्हटलं ना, सूर्याला ऊर्जा आपण, चंद्राला ऊर्जा आपण, तसं त्यांनाही आपणच देतोय. हे खूप. आणि मग काय काय डिक्लाईनला येतात, सगळ्यांचंच डिक्लाईन असतं. क्रिकेटपटू घ्या, सेलिब्रिटीज घ्या, हिरो हिरोईन घ्या, आपण घ्या, प्रत्येकाचा लाईफ कर्व असं सिनोसायडल वेव्हफॉर्म असते. हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करूयात आपण.
कारण मी सुद्धा अशी टॉपवर होते, कळसाच्या शिखरबंदूलाच असताना कोसळले. प्रत्येकाचंच लाईफ तसं आहे. वरती आलं, पीक आलं तर खाली येणारच आहोत आपण. नेचर आहे, ते सायकल आहे, आणि युग परिवर्तन हे सायकलच आहे. म्हणून तर आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलंय, हे जी पृथ्वी चालली आता 2025 25 25 मी म्हणतीये, ते सगळं इकडे लिहून ठेवले, हे होणारच आहे. त्याला ऍक्सेप्ट करूयात ना आपण. जेवढ्या लवकर ऍक्सेप्ट होईल तेवढ्या हायर चेतनेत जाऊ आपण. आणि मग हे दुःख कमी होतील, कारण आपण ते ऍक्सेप्ट केले, आपण त्या चेतनेला गेलो, हायर चेतनेला गेलोय, हायर ऊर्जेला गेलोय. आणि ही जी ऊर्जा येतेय, सोलर फ्लेअर, आपल्याला जो त्रास होतोय तो खूप मोठ्या वेगाने व्हायला सुरुवात होणार आहे आता ऊर्जा. आणि या ऊर्जा जर आपण आता वाढवल्या नाहीत आपल्या, तर आपल्याला जास्त त्रास होणार आहे. येणारी ऊर्जा खूप, आपली ऊर्जा कमी. म्हणून हा अत्याधुनिक कोर्स करायचा आहे, लक्षात घ्या. ऊर्जा वाढवणारा, कारण सगळं सायन्स त्यात आहे. ऊर्जा वाढव, ऊर्जा आपली हायर 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 ठेवत गेलो पाहिजे आपण. तर ही येणारी ऊर्जा आपण ऍब्सॉर्ब करणार, शरीरावर लाईट क्वेश्चन्स वाढवणार, लाईट क्वेश्चन्स वाढवणार, आणि मग आपलं जायची तयारी. पोर्टल उघडायला लागलेत, पोर्टल उघडायला लागलेत. आणि पहिलं पोर्टल उघडलं तर आपल्याला जायचंय का सगळ्यात शेवटी जायचंय, हे बघा. हे हायर ऊर्जा असणाऱ्यांसाठी उघडायला लागलेत. आणि आपण काही जाणार म्हणजे दिसणार नाही असं नाही. समजा मी चालली तर मी जाणार म्हणजे मी तुम्हाला दिसणार नाही असं नाही. मी त्या ऊर्जेत असणार आहे, मी त्या चेतनेत असणार आहे. मला ब्रह्मांड म्हणजे मी हे कळणार आहे, मला एकत्व कळणार आहे, मला आपण सगळे एक. आणि जेव्हा माणूस दुसऱ्यांसाठी काम करतो ना, तो असतोच असतो एकत्वात. त्याशिवाय काम होऊच शकत नाही दुसऱ्यांसाठी. कारण दुसरे आपल्याला आपले वाटले, आपण त्या भावनेने बघितलं तरच काम होतं. म्हणून मी तुम्हाला उलट सांगते, मी हे रिव्हर्स इंजिनिअरिंग सांगतेय. करा ना दुसऱ्यांसाठी काम, करा ना, म्हणजे हायर ऊर्जेत येणारच आहात तुम्ही, एकत्वात येणार आहात. त्याच्यामुळे जास्त तुम्हाला चेतना वाढणार आहे. म्हणून आता हे दुसऱ्यांसाठी काम करायला सांगितलं, त्याचं रहस्य हे. 51% दुसऱ्यांसाठी काम करायचं, त्याचं रहस्य हे. दुसऱ्यांना जोडा, ऊर्जा वाढवा. येणारी ऊर्जा घ्यायची कॅपॅबिलिटी तेव्हाच येणारी जेव्हा दुसऱ्यांसाठी काही करणार आहे. मग घरातल्यांसाठीच जर काही करता येत नाही आपल्याला, तर पुढच्याचा विचारच नको करायला. काय आवडतं ते करू शकता, असं काही नाहीये. तर हे लॉजिक समजून घेतलं पाहिजे. संकल्प यावेळेचे तसे हाय क्वालिटी संकल्प पाहिजेत. यासाठी मी हे पुन्हा एकदा मीटिंग घेत आहे आता. रेकॉर्डिंग बंद करते आणि पुढचं बोलते.